नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण घरच्या घरी किंवा असं छोट्याशा भुकेला खाल्लं जातं तर ते आज आपण इथं भेळ बनवणार आहोत। खूप असं वेगळी पद्धत आहे आणि सोपी सुद्धा तुम्ही म्हणू शकता, खूप सोपी पद्धत आहे। तर त्यासाठी मी इथं एक हिरवी मिरची घेतलेला आहे आणि त्यासोबत एक टोमॅटो इथं घेतलेला आहे आणि एकच मी इथं कांदा सुद्धा घेतलेला आहे। तर हे पहिला आपल्याला कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं बारीक असं कट करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तर असं हे बारीक बारीक मी इथं कट करून घेत आहे आणि त्यानंतर इथं दुसऱ्या भांडीमध्ये मी इथं चिरमुरे सुद्धा घेतलेले आहेत किंवा मुरमुरे तुम्ही म्हणू शकता। तर मी इथं घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा घरात एकदा अशा पद्धतीचा भेळ नक्कीच बनवून बघा। तर हे सगळं मी इथं कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे बघा मी इथं मुरमुरे सुद्धा घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढं करायचं आहे तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। तर आता आपण हे सगळे कट करून घेतलेले कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तर आता मी हे सगळं एकत्र घालून घेत आहे पहिलं। तर सगळं घालून घेतलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट किंवा कोणताही मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। थोडंसं धने पावडर घालायचं आहे, थोडंसं जिरा पावडर ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता आणि त्यानंतर लिंबाचा रस ह्याच्यामध्ये साधारण 1 चमचा पिळून घेऊ शकता। तर मी इथं ह्याच्यामध्ये जास्त काही वापरलेलं नाहीये। तर एवढंच घालून मी हे सगळं मिक्स करून घेत आहे। तर इथं आपलं भेळ बनवून तयार होईल। खूप सोपी पद्धत आहे आणि वेगळी सुद्धा आहे। तर तुम्ही सुद्धा घरात नक्की करा, खूप छान लागते आणि खूप वेळ सुद्धा लागलेला नाहीये। साधारण एक 3 ते 4 मिनिटातच हे होईल। तर हे बघा आपलं इथं भेळ बनवून तयार झालेला आहे। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।